टेस्लावाल्या नेत्यांनो जरा एसटी कडेही लक्ष द्या। लालपरीची दयनीय अवस्था। चालकासह प्रवाशांचाही जीवघेणा प्रवास। ही एसटी पहा, सुरक्षित प्रवासाची हमी असं घोषवाक्य असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा हा नमुना। पुणे जिल्ह्यातलं हे चित्र आहे। ओतूरवरून नारायणगाव इथे जाणारी एसटी पिंपळवंडी गावात आली। प्रवाशांना तर वाऱ्यावर सोडलंच आहे, पण खुद्द चालकही राम भरोसे एसटी चालवतायत। चालकाच्या बाजूचा दरवाजाच गायब झालाय। त्यामुळे ग्रामीण भागातला दिवाळीच्या सुट्टीतला एसटीचा प्रवास खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। एसटी बस खिळखिळ्या होण्यामागे रस्त्यावरील खड्डे जबाबदार असल्याचं सांगत नारायणगाव आगार व्यवस्थापकांनी हात झटकले। 90-45, 90-46 किंवा 90-47 या सिरीजच्या बसेस आजही ज्या इतर आगाराकडे आहेत त्या बसेस अगदी शिर्डी नाशिकपर्यंत धावतात। परंतु या ठिकाणी रस्त्याची परिस्थितीच इतकी वाईट आहे की त्यामुळं या बसेस अगदी आगारात रिपेअर करून पाठवल्या किंवा काचा वगैरे व्यवस्थित करून पाठवल्या तरी खड्ड्यांमुळे त्या बसेस पुन्हा नादुरुस्तच होतात। एसटीत कधी सीट सुटलेली असते, तर कधी खिडकी खिळखिळी झालेली असते, तर कधी छत गळकं असल्यानं पावसाचं पाणी थेट आत येतं। अशा बसेस पुरून एसटी प्रशासन अपघाताची वाट पाहतंय का असा सवाल प्रवाशांनी केलाय। खरं तर ग्रामीण भागाची जीवनवाहिनी लालपरी हिची अत्यंत दुरावस्था आहे। अनेक एसट्या जुन्या झालेल्या आहेत, रस्ते खराब झालेले आहेत, एसट्यांच्या काचा गळतात, दरवाजे गळत आहेत। या सगळ्यामुळं प्रवाशांना देखील प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागते। सार्वजनिक बांधकाम विभागानं पावसाळा संपल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती तातडीनं होणं गरजेचं आहे, पण ती न झाल्यामुळं अतिशय वाईट अवस्था रस्त्यांची आणि त्याच्यामुळं या सगळ्या एसटीच्या प्रवासाला नागरिकांना वाईट पद्धतीनं सामोरं जावं लागतं। जागोजागच्या खड्ड्यांनी एसटीचा कणा मोडलाय। मात्र परिवहन मंत्री टेस्ला कंपनीच्या आलिशान कारच्या कौतुकात मग्न आहेत। एसटीच्या दुरावस्थेकडे त्यांचं लक्ष नाही। ग्रामीण भागाच्या विकासात दळणवळण सेवा महत्त्वाची आहे। एसटी सक्षम असेल तर गावखेड्यातील जनतेलाही त्याचा फायदा होणार आहे। त्यामुळे मुंबईतून कारभार हाकणाऱ्या नेत्यांनो जरा गावगाड्याच्या वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग असलेल्या या लालपरीकडेही जरा लक्ष द्या। जुन्नरहून रोहिदास गाडगेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।